नरेश म्हस्के आणि संजय राऊत यांच्यामधील वादाची खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय। राज्यातला हवा दिल्लीत नेमका कसा रंगलाय हे आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचंय। आजची दुसरी बातमी आहे, शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आज पुन्हा एकदा सुनावणी होतीये। कालच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं, आज काय होणार आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत। आजची तिसरी बातमी, मुंबईमध्ये आता हिंदी बोलणाऱ्या रिक्षा चालकांना गाशा गुंडाळावा लागणार आहे। आम्ही हे का म्हणतोय हे जाणून घ्यायचंय। आजची चौथी मोठी बातमी, महाराष्ट्रामधील उद्योगांना ग्रहण लागलंय का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। ही बातमी नेमकी काय आहे आणि या सगळ्या संदर्भात उद्योजक क्षेत्रामधून नेमकी काय भूमिका मांडली जाते हे आपल्याला सविस्तर पाहायचंय। पाचवी आणि शेवटची बातमी, राज्यात आणि विशेषतः नाशिकमध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे। राज्यातील खड्ड्यांच्या स्थितीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून। खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय। काल सुनावणी दरम्यान संजय राऊत आणि नरेश म्हस्के आमने सामने आले। यानंतर आज संजय राऊतांनी नरेश म्हस्के यांच्यावर जोरदार टोफ दागली। नरेश म्हस्के आमच्यासोबत होते तेव्हा एकनाथ शिंदे तक्रारी करण्यासाठी सगळ्यात पुढे असायचे अशी टीका संजय राऊतांनी केली। त्यावर नरेश म्हस्के यांनी पलटवार केलाय। एकनाथ शिंदेंविरोधात एक तरी पत्र दाखवा असं आव्हान नरेश म्हस्के यांनी दिलं। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करू नका यासाठी राऊतांनीच बैठका घेतल्याचा गंभीर आरोप म्हस्केंनी केलाय। ते आमच्यावर काम करत होते हे तुम्हाला माहित असेल, आणि एकनाथ शिंदेच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते। आत्ताच्या आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। हे यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चाललाय, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे। एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत। ज्या दिवशी राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते, त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। त्यांचं नाव डिक्लेअर करण्याकरता उशीर लावला। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रीपद दिलं नाही, आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं। पत्राचाळ घोटाळ्याच्या मुद्द्यावरून नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवरती निशाणा साधलाय। नरेश म्हस्के हा खुली किताब आहे, त्यामुळे अडचण आणि हा विषय आमचा येत नाही। आम्ही काय तुमच्याकरता काय ते पत्राचाळ आणि हे घोटाळे करणारे आम्ही लोक नाही आहोत। अडचणी तुमच्या आहेत, त्यामुळे हे घोटाळेबाज मध्ये आम्ही नाही आहोत।